यांची मॅच झाली ती आयंश कुमारने जिंकले. त्याच्यानंतर साईनाथ दिवा आणि दिवेश आयरोली. येस, दिवेशसाठी आम्ही खास इथे आणि साईनाथसाठी विशेष या सहकार्याबद्दल त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये 39. तेव्हा दर्शन जे दर्शने बॅटिंग केली ते समोर आहे. आता त्याच्या मयुरेश चांगला फटका, बेहतरीन शॉट, डाऊन द बॉल, ओव्हर द लॉंग ऑन, आला षटकार, सिक्सर, छेरान. बेहतरीन या फटक्यासाठी ओळखला जातो आग्री कोहली प्रीमियर लीगचा मालिकावीर दुसऱ्या पर्वातला. 127 रन्स, उत्कृष्ट बॅटर. देन 127 डिक्लेअर आग्री कोहली प्रीमियर लीग प्लेयर ऑफ द सिरीज वैभव प्रतिष्ठान. फर्स्ट वॉज वैभव मडवी अँड देन सेकंड 17 मधला प्लेअर ऑफ द सिरीज. काय फटका आला, बेहतरीन स्ट्रोक, 6 रन. या फटक्यांसाठी मध्ये आवश्यकता आहे कुपरखंड एलियन कुपरने. नाव 12 12 जाऊन पोहोचलाय. चांगलं स्वागत केलं दर्शनचं. दर्शने फटका त्याच्या विरोधामध्ये मयुषने खेचलाय. पुन्हा एकदा आला मयुरेसा, दणदणाती होय, पॉवरफुल षटकार, बॅक टू बॅक 2 धमाके. वेल डन मयुरेश, चांगली बॅटिंग आता मॅच मध्ये कमबॅक करणारा 18 वर जाऊन ठेपलाय षटकारी साईने. टीम कोपरखंड एलियन कुमरन सुपर बॅटिंग आहे, नजाकत. चला टीम मीटिंग घेऊ नका, मी वारंवार सांगतो कारण तब्बल 2 सामने मित्रांनो खेळायचे. लफडाचे चषक 2026 पावसाळी रबर बॉल क्रिकेट. चांगले क्रिकेट आपल्या समोर मध्ये येताना बाबू 6. त्याच्यानंतर आम्हाला 1 मॅच साठी सहकार्याबद्दल या गावची हक्काची आवाज सूर्यकांत गमरे या मॅच मध्ये आपण ऐकलं. पहिल्याच बॉल मध्ये आला, 2 बॉल मध्ये 2 षटकार. आता बॅकफूट वगैरे जागा बनवताना, लांबी प्रॉपर ठेवताना काय फटका, सलगचे 3 षटकार. वेल डन मयुरेश, 6 रन. हे दर्शनने मानले त्याच्या फिट्टम फाट. निशिकांत तलेगाव किती जबरदस्त तीक्ष्ण नजर पहा. दर्शनने 3 मारले आणि आता त्या षटकारांनी जेवढे खाले होते ना शेखरने त्याच्या बरोबर नेलं मयुरेशने. याला म्हणतात फिट्टम फाट. फिट्टम फाट केलेली आहे आणि धावसंख्येमध्ये ताबडतोब मत कोपरखंड एलिमेंट कोपरखंड पोहोचवताना 24 वर बायगामाच्या मॅच मध्ये. वेलकम बॅक. ओलीने 3 षटकार. 3 षटकार आले. 4था बॉल, थोडा प्रेशर आहे बॉलर वरती. साई सागर कोतून दर्शन बॅटिंग चांगली केली आहे, पण बॉलिंग मध्ये थोडस मत निराश करतोय साई सागरचे. 4था बॉल समोर मयुरेश. प्रेशर किती भयानक आहे पहा. 3 खाल्यानंतर वाईट +1. हो हे म्हणतात दबाव, याला म्हणतात अतिरिक्त दबाव. 3 षटकार खाल्ले, लाईन मिस केली, वेगाच्या भ्रमात यॉर्कर न होता डाऊन द लेग साइड. वाईट +1. 2 धावांनी आणखी पुढे जातोय. 26 जाऊन पोहोचलाय. लक्ष्य 45. 26 झाले. दुसरे बघितलं 3 ओव्हरची मॅच सुपर 3 मध्ये जाण्यासाठी. सुपर बॉलिंग यार, सुपर बॉलिंग इज परफेक्टली इन द ब्लॉक. कम्प्लिटली पाक केलाय. आता हे बॉल थोडा उशीर आलेला आहे पण अगदी अंकुश ठेवण्यासाठी प्रॉपरली बॉल. वेल बॉल बाय दर्शन. 3 षटकार, त्याच्यानंतर वाईट +1 आणि आता टाकलेला डॉट, म्हणजे ओव्हर 4 झालेत. 8 चेंडूचा खेळ 2 बाकी आहेत. लागल्या 26, बनवायच्या 45. सुपर 3 मध्ये जाण्यासाठी कोपरखंड एलियन कोपरखंडने पुणे चेंडू पुन्हा ड्राईव्ह केला. टायमिंग नव्हतं. गुटमला चालला लॉंगॉनच्या ठिकाणी तैनात आहे. फील्ड करेल, बंटी फेकेल, तोपर्यंत फक्त सिंगल मिळेल. आता 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 27 झालेत. आणखी 17-18 धावांची आवश्यकता. बरोबर 7 गेंद्यावर 18 रन. 7-18. मॅचला अजून दोन्ही टीमचा विचार केला 50-50. कारण खतरनाक प्रणय बऱ्याच वेळानंतर प्रथम एक मात्र सिंगल काढल्यानंतर बऱ्याच चेंडू पाहिल्यानंतर मात्र आता स्ट्राईक वरती मोठे मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे प्रणित विश्वनाथ मात्र डेंजरस मॅन. साई मल्ला या टीम कडून सातत्याने आपण त्याला खेळताना पाहिजे. होम टीम आहे. आता मात्र सज्ज होते. शेवटचा बॉल 7 मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी. दर्शन समोर शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये. ओव्हरऑल 7 चेंडू, 7 मध्ये 18. फुल टॉस होती, प्रॉपरली फुल टॉस बॅट वर आले नाही. इथे फक्त सिंगल.
ओ माय गॉड, अति घाई, लवकर सफल येण्याचा. अति घाई संकटात नाही, प्रतीक्षा प्रॉपरली केली नाही, कंप्लेनी एंड ऑफ द सेकंड वर. आता 6 मध्ये 17, 6 मध्ये 17, कोणाच्या बाजूने येईल खतरा हे सांगण्याकडे. मॅच मात्र रंगत चालले. 6 मध्ये 17, 2 बॉल मध्ये स्पष्ट होईल 90% कोण मॅच मध्ये मात्र हक्क सांगेल सुपर 3 मध्ये जाण्यासाठी. अफलातून आयोजन लफडा चषक 2026. पहिल्यांदा त्रिमूर्ती असं नाव देण्यात होतं, तेव्हा लफडे खूप व्हायचे आणि जेव्हापासून 3 पर्वामधून लफडे व्हायला लागले आणि तिथून नाव चेंज झाला. लफडा नाव झाला ते पण लफडे बंद झाले. लफडा चषक 6 गेंदे 17 रन, 6 चेंडू आणि 17. गडबड झाले होते म्हणून तर नाव म्हणजे इथून कोणालाच वाटत नाही की नावच लफडा आहे. 6 चेंडू आणि 17, 3 लगातार मारले. तो सेट बॅट्समॅन मयुरेश आहे. आता बॉलिंग साठी दिवेश बॉलिंग केले, त्याने कीपिंग केले, आता तो बॉलिंग टाकतो. मिस टायमिंग स्ट्रोक, चान्स फॉर द कॅच इनसाइड द सर्कल. जेव्हा तो बॉल खाली येतो तेव्हाच वाटलं होतं काहीतरी गडबड करेल. अवतीभोवती नॉट प्रॉपरली बॅलन्स. स्पष्ट बॉडी लँग्वेज स्पष्ट होतं का हा फिल्डर झेल टिपेल. थोडंसं गोंधळ अवस्थेत होतो यार, कारण प्रेशर होते मॅच. यासाठी निराश होण्याची कोणतीच आवश्यकता नाहीये. याच्यानंतर मात्र तो चुकामध्ये सिंगल, कोणत्या फाले झेला खाली गेल्यानंतर आपण शरीर कसं पाहिजे बॅलन्स मध्ये ते बिलकुल नव्हतं. पण हरकत नाही, येणार काल अजून क्रिकेट खूप आहे या क्रिकेटकडे. आता 5 मध्ये 15. ओ हॉट शॉट, करेक्ट, परफेक्टली मिळाला तर लॉ पॉइंट इज लॉंग ऑफ शेटकर मयुरेश. मॅच अजून जवळ. साने धावसंख्या वाढले जाते, साने पोचते टीम आता बरोबर 36 वर. इथून आता मॅच जिंकण्यासाठी 9, 36 झाल्यात. बॉल मात्र शिल्लक आहेत 4. 4 मध्ये 9. व्हॉट अ बॅटिंग आहे, कडक बॅटिंग. अग्री कोहली प्रीमियर लीग पर्व 2चा हिरो, मालिकावीर. सलगचं दुसरं ते पराभव होतं वैभव प्रतिष्ठान, त्यामध्ये मालिकावीर. आणखी क्लासिकल शॉट, हेलिकॉप्टर प्रॉपरली कवकोच्या ठिकाणी मध्ये गडबड झाली, सिंगल घेतली, दुसरी घालण्याची जरुरी होती नक्कीच. 2 बनवू शकले असत्या. या आडस तुमच्या आड काय येतं. सेट झालेला बॅट्समॅन साठी तुम्ही मात्र अलिप्त का. टेक द चान्स ना. इथे संधी घेणे गरजेचं होते, इथे मध्ये धोका पत्करणे गरजेचं होतं. तो धोका पत्करला नाही, पण तेवढ्या तोडी सोड. प्रणित आहे तेवढा मात्र गुणवान खेळाडू आहे स्ट्राईकसाठी. आता 3 चेंडू मध्ये 8. मॅच रंगत चालू आहे, मॅच रंगत चालू आहे. कारण कमीत कमी त्याच्यापेक्षा 20 किंवा जास्तीत जास्त 40 हा मानकरी ठेवू शकतो सुपर 3 मध्ये जाण्यासाठी गेला तर. 3 मध्ये 8, खूप चांगला विचारवंत गोलंदाज आहे दिवेश. विकेटच्या पाणी चांगले यशरक्षण केले. जेव्हा बॅटिंगची गरज होती बॅटिंग केली. आता त्याच्या समोर खरं आव्हान आहे 3 मध्ये 8 या रोखाचे आहेत. डावखोर आहे समोर प्रणित विश्वनाथ म्हात्रे. राईट हॅम ऑन द विकेट. चांगला बॉल आहे, सिंगल घेतली जाईल का. इथे रनआउटची संधी, धाव मिळणार नाही परंतु विकेट मिळेल. रनआउट. आता 2 मध्ये 8. काय मॅच आहे, सुपर मॅच. या अगोदर मॅच रंगली होती, आपण पाहिलं 2 मध्ये 10 पाहिजे होत्या. अर्थातच ऐरोली कोलीवाडा आणि ती मॅच होती जिन्सा 11 गोटोळी. तेव्हा मॅच मात्र 2800 असताना मॅच जवळ आणली होती मनोज चव्हाणने. 1 मध्ये 4. पण अखेरकार तो कारनामा मात्र होऊ शकला नाही. जस्ट लाईक द जावेद मेहंदा 1985 ऍक्ट शहजा पाकिस्तान च्या विरुद्ध मध्ये ती मॅच जवळ आली होती, पण जावेदचा तो षटकार. पण इथे मॅच मध्ये आता 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत आणि 8 त्याच्या साथीला आलाय टीम कॅप्टन अनिकेत चव्हाण. संघ नायक आलाय, त्याला 2 गोष्टी सांगतोय. मॅच बनवलंय, मॅच बनवताना असा अर्धवट तुला सोडायला आवडेल काय. हा कान उपदास मे बी ते चान्सेस गिव्ह द ऍडवाइस. 2 मध्ये 8 जाऊया पाहूया मयुरेशला. तो खूप मात्र आता लय मध्ये आलाय. दिवेश त्याच्या समोर 2 मध्ये 8 सोडलाय त्याच्या साथीला, त्याच्या हकेला. मात्र आता अंपायर पियुष जो अंपायर सांगतो वाईट. मॅच अजून थांबले,
लांब चालय उस्तत्त ताणली झाले रबरासारखी 2 मध्ये 7 आता 2 गेले 7 रन मॅच बॉल डिबेज होतो बॉलिंग मार्क साई सागर राहिले कडून कोपर खेळण्याकडून ज्या बाजाने मॅच मध्ये जवळ शेवटच्या क्षणापर्यंत आणले मयुरेश सुपर बॉलर सुपर डुपर बॉल हो 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 आता वेगळी कहाणी असेल आता 1 मध्ये 7 कुणाची होईल परफेक्टली बात अरे जाऊन कोणची टीम मात्र इथे 2 टीमच्या साथीला 7 मिळताना जाईल 1 चेंडू 7 सुपर बॉलिंग बाय दिवेश खूप मध्ये विचारवंत बॉलर आहे स्मार्टपणा दाखवला रॅपिडली टाकताना चेंडूला मत हलक्या खांद्याने टाकलं लो 1 स्लो 1 न टाकता लो मध्ये टाकलेला 1 चेंडू 7 चला स्पीडअप करा स्वागत आहे विनय 1 चेंडू आणि 7 चला जास्त वेळ घेऊ नका 1 बॉल आणि 7 रन एखाद्या चुकी केली ती मात्र मागात पडेल दिवेशला खरी प्रेशरवर चाललेला मॅच आजच्या दिवसात दुसरा प्रेशरवरती मॅच 1 चेंडू 7 बॅड लक हार्ड लक कुपर खेळणे कुपर मॅच जवळजवळ हल्ले होती परंतु पहा याला म्हणतात गुणी बॉलर ज्याने अगदी डोक्याने थंड डोक्याने टाकला हा स्पेल आणि मॅच मात्र जिंकून दिली साई सागरला पोहोचवलं सुपर 3 मध्ये जाणारा साई सागर ठरला आजच्या अगटातून पहिला टीम अभिनंदन साई सागर राहिलेली अँड हार्ड लक बॅड लक कोपर खेळणे लिओ कोपर खेळणे इथला प्रवास आपला शीर्षक 2026 इथून तुमचा झालाय समाप्त पण हरकत नाहीये येणाऱ्या सिरीज मध्ये पावसाळ्यात घेऊन तुम्हाला ढेर सारे अशा आम्ही शुभेच्छा देतो आम्ही करतो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल आणि पुन्हा एकदा या पुढची कहाणी सांगण्यासाठी गावकीचा हक्काचा आवाज सूर्यकांत गमरे येतील आणि सांगतील साईनाथ दिवा वरचे